हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव निवृत्तीनाथ महाराज की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। तरी अवधान एक वेळे दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे। हे प्रतिनित्तर माझे उघड आहे का? मस्तक माझे पायावरी ह्या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्रवचन रूपे सेवेकरता घेतलेली उभी ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधील 9व्या अध्यायातील आणि पहिल्याच क्रमांकाचे या ओळीवरती चिंतन करण्याच्या अगोदर श्री क्षेत्र शिवणई या ठिकाणी चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानयज्ञ ज्या निमित्ताने आहे ते सर्व निमित्त सर्वांना ज्ञात आहे। श्री गुरु संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांचा जन्म सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव, त्याचप्रमाणे गुरुवर्य बाबांचा अमृत जीवनाचा अमृत महोत्सव आणि ह्या कार्यक्रमाचे आपण सर्व साक्षीदार आहोत। हे फार मोठं भाग्य आहे आपलं। आणि मला सुद्धा ह्या कार्यक्रमामध्ये ही प्रवचनाची सेवा माझ्या वाट्याला आली, हे सुद्धा माझ्याही जीवनाचं फार मोठं भाग्य। ज्यांच्याकडे बघून आम्ही आमच्या परमार्थाची दिशा ठरवावी असं बाबांचं जीवन आणि त्यांचा हा अमृत महोत्सवामध्ये आजची सेवा करण्याची संधी मला मिळाली, हे माझं परम भाग्य। मी तुमच्या समोर चिंतना करता मर्यादित वेळेमध्ये घेतलेली उभी ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधील 9व्या अध्यायातील आणि आजचा पहिलाच दिवस असल्यामुळे या उभीचा सरळ अर्थ माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय तुम्हा आम्हा सर्व जड जीवांना निश्चित अशा सुखप्राप्तीचं साधन सांगतात। मुळामध्ये ही उभी ज्या अध्यायातील आहे, मुळात तो अध्यायच अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे। सर्व वेदाचा सार हा 1 लक्ष महाभारतामध्ये आला।
त्या महाभारताचा सर्व सार हा गीतेच्या 700 श्लोकामध्ये आला आणि त्या गीतेचा सर्व सार हा केवळ 91व्या अध्यायामध्ये आला. म्हणून 9वा अध्याय हा अतिशय अतिशय महत्त्वाचा आहे. आता शब्द ब्रह्मी असंख्याकी, जे तुला अभिप्राय पिके ते तुला महाभारते एके लक्ष जोडे. आता 18 पर्व भारती ते लाभे कृष्ण अर्जुन वाचोक्ती, आणि जो अभिप्राव साते शती तो एकलाची नवमी. 9व्या अध्यायाचं वर्णन करताना माऊलींनी अतिशय तोंड भरून वर्णन केलं. या ओवीचा सरळ अर्थ ज्ञानोबराय म्हणतात, आज स्त्रियांपासून तर पुरुषांपर्यंत, गरिबापासून तर श्रीमंतापर्यंत, तरुणापासून तर वृद्धांपर्यंत प्रत्येकाची मूलभूत अपेक्षा कशाची असेल तर सर्वजण अपेक्षा सुखाचीच करतात. प्रत्येकाला सुख हवं आहे. अपेक्षा जरी सुखाची करत असतील तर प्राप्तीचा विचार केला तर प्राप्ती सर्वांना दुःखाचीच आहे. आणि सुखप्राप्तीचं साधनही एक नाही. सुखप्राप्तीचे सगळे वेगळी वेगळी साधनं आहेत. कोणी म्हणतं आमच्याकडे या, आम्ही योगाच्या माध्यमातून तुम्हाला सुखाची प्राप्ती करून देतो. कोणी म्हणतं आमच्याकडे आम्ही तुम्हाला ध्यानाच्या माध्यमातून सुखाची प्राप्ती करून देतो. साधनं जरी अनेक असतील तर सर्व साधनं काही सर्वांना करणं शक्य नाही. साधनं खूप आहेत सुखप्राप्तीचे. आता योगाच्या माध्यमातून सुखाची प्राप्ती होते असे म्हणतात, पण खरंच योगाच्या माध्यमातून जर सुखाची प्राप्ती होत असेल तर ज्ञानोबराय म्हणतात, योगाचे निवाटा जे निघाले गा सुभटा, त्या दुःखाचा वाटा भाग आला. अरे योग मार्गानं केले ते दुःखत्वाला पावले, आणि योग यागविधी येणे नव्हे सिद्धी. भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याचं ते साधन असेल, पण प्रत्येक जीवाला मात्र करणं काही शक्य नाही. योगावर गप्पा मारणं सोपं आहे, पण योग करणं अतिशय अतिशय अवघड आहे. ध्यान धारण्याच्या बाबतीमध्ये बोलता येईल, करून पाहिलं महाराज झालं नाही, ते होत नाही, अवघड आहे ते. सहज डोळे बंद करा, पांडुरंगाची मूर्ती समोर आणा, अचानक ते रूप निघून जातं, भलतं डोळ्यापुढे उभं राहत. म्हणजे योग करणं अवघड आहे, ध्यानधारणा करणं सुखप्राप्तीचे साधन खूप असतील, पण ते जीवाला करणं शक्य नाही ना. आम प्रत्येकाला साधन पाहिजे, पण सोपं. अवघड कोणी न करी सांगता, आणि सुलभ बहुता गोड वाटे. प्रत्येकाला साधन पाहिजे पण सोपं. आणि आजच्या ओवीच्या माध्यमातून ज्ञानोबराय अतिशय सोपं आणि सोपंच साधन सांगतात. तरी अवधान एक वेळी दीजे. ज्ञानोबराय म्हणतात, मी तुम्हाला जे साधन सांगणार आहे या साधना इतकं दुसरं सोपं कोणतंही साधन नाही. फक्त अवधान देणे या शब्दाचा अर्थ होतो ऐकणे. अवधान देणे म्हणजे ऐकणे, श्रवण करणे. पण ते कसं ऐकणे? ऐकण्याच्या माध्यमातून ज्ञानोबराय म्हणतात सुखाची प्राप्ती होते. मग आत्तापर्यंतचं आमचं अख्खं आयुष्य ऐकण्यातच चाललंय ना. आत्तापर्यंत आम्ही कित्येकांची कीर्तनं ऐकली, आत्तापर्यंत आम्ही कित्येकांची प्रवचनं ऐकली, पण ही कीर्तनं प्रवचनं ऐकून अजून आम्हाला सुखाची प्राप्ती झालेली नाही. याचा अर्थ असा होतो, आम्ही जसं ऐकायला पाहिजे तसं कधी ऐकलं. आम्ही ऐकत असताना दिसतो, आम्ही ऐकताना दिसतो, पण खरंच आम्ही ऐकतच आहोत का? हा सुद्धा एक संशोधनाचाच भाग आहे ना. सुखप्राप्तीचे अनेक साधन सांगितले, सगळे साधन करणं जीवाला शक्य नाही. प्रत्येक साधन करू शकत नाही.
नामदेवरायांनी सुद्धा सुखाचा पत्ता सांगितला का नाही, सुखा लागी करीशी तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होशी. आता ज्ञानोबाराय म्हणतात, नामदेवराय म्हणतात सुख आहे, पण ते पंढरपूरला आहे. पंढरपूरच्या लोकांना विचारा बरं. नुसता शरीराने तिथं राहून उपयोगाचा नाही ना, तो लक्षणाने राहिला पाहिजे ना. याच अभंगाची पुढली चरण सगळी लक्षणाचीच आहे. चंद्रभागेशी करिता स्नान, तुझे दोष पळतीरा, हे सगळी लक्षणाचे ना. पुढे लोटांगण घालता महाद्वारी, कान धरुणी नाच गरुडापरी, मग तू अवघाची सुखरूप होशी. परमार्थ तुमच्या बाह्यरंगावरती नाही, परमार्थ तुमच्या अंतरंगावरती अवलंबून आहे. सुखप्राप्तीचे खूप साधन असेल, पण प्रत्येकाला साधन जे पाहिजे ते अवघड नाही, सोपं साधन पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात, मी तुम्हाला सांगणार आहे, या साधना इतकं सोपं साधन दुसरं कोणतंही नाही नाही नाही. मग काय साधन आहे? तरी अवधान एक वेळी दीजिए. अवधान द्या, मी तुम्हाला सुखाची प्राप्ती करून देतो. अवधानाच्या बळावर जर ज्ञानोबाराय सुखाची प्राप्ती होते असं म्हणत असेल, तर आमचं अख्खं आयुष्य ऐकण्यात चाललं, श्रवण करण्यामध्ये चाललं, पण अजून आम्हाला सुखाची प्राप्ती झालेली नाही. याचा अर्थ असा होतो, ते जसं ऐकायला पाहिजे तसं आम्ही ऐकलं नाही. ऐकत असताना दिसतो आम्ही. बरं सोपं करून सांगतो, ऐकत असताना सुद्धा आपण कशानं ऐकतो? तर त्याचं सरळ उत्तर आहे कानाने. देवाने ऐकण्याकरता काय दिले? कान दिले. आम्ही कानाने ऐकतो, पण असंही म्हणता येईल, कानाने ऐकतो म्हणूनच सुखाची प्राप्ती नाही. कानाने ऐकतो ना, म्हणूनच सुखाची प्राप्ती नाही. आणि कानानेच ऐकतो असं जर तुमचं मत असेल, तर बहिऱ्या माणसाला कान असतात की नसतात? मग तो कुठे ऐकतो? अरे ऐकत असताना परी ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, हे साठो वाटी घ्यावे चित्ताची, त्याचा अनुभव घ्यायला सांगतात ना. नाही तर जवळ नाही चित्त, आणि काय मांडिले प्रेत. ते श्रवण कर. वास्तविक महाराज, आता माझ्याकडे वेळ कमी, लगेच दुसरंही प्रवचन आता ह्याच वेळेमध्ये, आणि माझ्याकडे आता अतिशय अल्प वेळ दिलेला आहे. आता 15 मिनिटाचा वेळ राहिला माझ्याकडे. श्रवणाच्या माध्यमातून सुखाची प्राप्ती होईल, याच्यामध्ये काय विशेष आहे? श्रवणाच्या माध्यमातून मनुष्य मोक्षपदापर्यंत पोहोचू शकतो. आतापर्यंत वक्त्यांनी सांगितल्याच्या नंतर वक्त्याचा उद्धार झाला, कदाचित अशी प्रमाण सापडणार नाही. पण आतापर्यंत श्रोत्यांनी श्रवण करून करून स्वतःचा उद्धार करून घेतला, अशी प्रमाण भरपूर मिळतील. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7च दिवसामध्ये श्रवण केल्याच्या नंतर उद्धार झाला, अशी वक्त्याची प्रमाण नाही, श्रोत्यांचे आहेत. त्या श्रीमद भागवतामध्ये भागवताचंच महात्म्य सांगत असताना पहिल्याच क्रमांकाला आलेले, मी फक्त काय सांगतो तो मुद्दा लक्ष. श्रवणाच्या माध्यमातून सुखाचीच प्राप्ती होईल, यात काय विशेष? मनुष्य मोक्षपदापर्यंत कसा पोहोचू शकतो? तुंगभद्रा नदीच्या काठावर आत्मदेव नावाचे ब्राह्मण राहतात. वास्तविक ते आत्मदेव नावाचे ब्राह्मण दशग्रंथी होते म्हणतात. ते 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण मुखोद्गत होती त्यांची. आणि काय विशेषता बघा त्यांची, ते पंडित होते. सपंडित पंडित होते ते श्रीमद भागवतामध्ये त्यांच्या पत्नीचं नाव सांगितलं धुंदुली. विद्वान असणारे पंडित, दशग्रंथी ब्राह्मण.
बसा बाबा. आज हे माझ्या जीवनातलं फारच मोठं भाग्य आहे माझं. हे ज्यांच्याकडे बघून मी प्रारंभाला सांगितलं, ज्यांच्याकडे बघून आम्ही आमच्या परमार्थाची दिशा ठरवावी. आणि माझ्या जीवनात तर नक्कीच बाबांकडे बघून बघून आम्ही कीर्तन प्रवचन करायला सुरुवात केली. आज माझं फार मोठं भाग्य. पूजनीय बाबा आज माझ्या प्रवचनामध्ये येऊन बसले प्रत्यक्ष. आणि बाबांच्या जीवनात खरंच अमृत जीवनाचा अमृत महोत्सव आहे बाबांच्या जीवनामधला. आमच्यासारख्यांचे आम्ही बाबांचा अमृत महोत्सव आमच्या डोळ्यांनी आम्ही पाहू शकलो, हेच फार मोठं भाग्य आहे. तुंगभद्रा नदीच्या काठावरती आत्मदेव नावाचे ब्राह्मण राहतात. पंडित आहे, विद्वानही आहे, पण 3 गोष्टीची कमतरता आहे त्यांच्याच घरी आहे. दारात झाड आहे, त्याला फळं येत नाही, फुलं येत नाही. गोठ्यात त्या पत्नीचं धुंदलीचं जरा विचित्र वर्णन केलेलं आहे बरं. आत्मदेव नावाचे ब्राह्मण म्हणतात मूल नाही म्हणजे जीवाला गती नाही, मूल पाहिजे. आणि तिचं म्हणणं आहे मला परिस्थितीच्या वेदना सहन होणार नाही, मला मूल नको. ते म्हणतात मला मूल पाहिजे आणि ती म्हणते मला मूल नको. एक दिवस आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाने विचार केला, मी आजपर्यंत दान धर्मच केलेला नाही, म्हणून मला मुलबाळ होत नसेल ना. आत्मदेव नावाचे ब्राह्मण घरातून संपत्ती घेतात, चौकात जाऊन उभे राहतात आणि येईल त्याला आवाज देतात, काय पाहिजे तेवढी संपत्ती घेऊन जा. पण इतके दुर्दैवी आत्मदेव नावाचा ब्राह्मण संपत्ती वाटायला गेले तर संपत्ती कोणी घेत नाही. न जाणं कुणी एखाद्यानं थोडीफार संपत्ती नेली तर त्या संपत्तीपासून कोणाला सुख मिळत नाही. काय जगण्यामध्ये अर्थ आहे? हाय त्या संपत्तीचा उपभोग घेणारा कोणी नाही. संपत्ती वाटायला गेलं तर संपत्ती कोणी घेत नाही. न जाणं कोणी थोडीफार संपत्ती नेली तर त्या संपत्तीपासून कोणाला सुख मिळत नाही. काय अर्थ आहे जगण्यामध्ये? त्याच्यापेक्षा मेलेलं बरं ना. आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला प्राणत्याग करण्याची इच्छा होती. वास्तविक प्राणत्याग करण्याची इच्छा कधीच कोणाला होऊ नये. एक प्रेतकल्प नावाचा एक ग्रंथ आहे बरं का. प्रेतकल्प, ज्याने ज्याने स्वतःच्या शरीराचा आत्मघात केला त्याला काय काय गती प्राप्त होते त्या प्रेतकल्पात असे स्वतंत्र चिंतन आलेले त्याच्यामध्ये. प्राणत्याग करण्याची इच्छा कधी होऊ नये. मला वाटतं नाथबाबांची ओवीवर का, कोटी ब्रह्म हत्या गो हत्येसी, प्रायचित्तासे शास्त्रार्थासी, परंतु आत्मघात घडे ज्यासी, प्रायश्चित्त त्यासे असे ना. कदाचित गायी मारल्या तर, एक गाय मारली तर ब्रह्महत्या होईल. अशा कोट्यावधी गाय मारल्या तर कदाचित प्रायश्चित्त सापडेल. पण जो शरीराचा आत्मघात करतो त्याला प्रायश्चित्त नाही. आणि त्यानं प्राणत्याग करण्याची इच्छा झाली. आत्मदेव नावाचे ब्राह्मण वनात जातात. वनात जाता जाता साधूची भेट होते. म्हणे प्राणत्याग तर करायचाच आहे, साधूचं दर्शन घेऊ आणि मग नंतर प्राणत्याग करू. दर्शन घेता घेताच मनात एक इच्छा झाली आणि तीच शंका त्या साधूच्या समोर मांडली. जर साधूने जर आपल्याला आशीर्वाद दिला तर आपल्याला पुत्रप्राप्ती होईल. आशीर्वाद दिला तर पुत्रप्राप्ती. याने हट्टच धरला, महाराज मला आशीर्वाद द्या, मला पुत्रप्राप्ती होईल, मला आशीर्वाद द्या, मला पुत्रप्राप्ती होईल. सांगितलं आत्मदेवा, अरे ज्याला प्राप्त करे त्याला करून घे. नाही म्हणे मला मूल नाही म्हणजे जीवाला गती नाही, मला पुत्र होईल असा आशीर्वाद द्या.
त्याची कर्मरेखा बघितली आणि सांगितलं, आत्मदेवा या जन्मात नाही, पुढे 7 जन्म तुला पुत्रप्राप्ती नाही. नाही म्हणे महाराज, तुम्ही मला जर आशीर्वाद दिला ना, नक्की मला पुत्रप्राप्ती होईल. दयेनं भरलं अंतकरण साधूचं. हात घातला झोळीमध्ये, फळ दिलं, काढलं हातामध्ये, सांगितलं, आत्मदेवा हे घेऊन जा, हे फळ तुझ्या पत्नीला खाऊ घाल, तुला पुत्ररत्न प्राप्त होईल. वास्तविक वनामध्ये गेला कशा करता? प्राणत्याग करण्याकरता. साधूच्या कृपा प्रसादाने फळ मिळालं, घरी आणलं, धुंदुलीच्या हातात दिलं, हे धुंदुली तू हे फळ खा, हे फळ जर तू खाल्लं ना तुला पुत्राची प्राप्ती होणार आहे. तिनं विचार केला, नको ते विघ्न घरी आलं. का? मला प्रस्तुतीच्या वेदना सहन होणार नाही, मला मूल नको. आता ते आत्मदेवाला नाही म्हणेल कोण? ते फळ घेतलं. आत्मदेव नावाचे ब्राह्मण बाजूला गेले आणि असं म्हणतात, तिची बहीण गावातच राहत होती आणि अशा वेळेला बहीण गावातच राहते. का ग म्हणे, काय झालं? काय नाही म्हणे, माझे पती कुठे वनात गेले. कोण? साधू भेटला, साधूने फळ दिलं आणि या फळाचा परिणाम असा आहे, हे फळ जर मी खाल्लं तर मी गर्भवती होणार आहे, मला मुलगा होणार आहे. तिची बहीण म्हणे, असं कधी असतं का? फळ खाल्याने कधी पुत्र होतो का? म्हणे, मलाही तेच वाटतं, पण त्यांनी मला आणलं आणि माझ्या हातामध्ये दिलं. एक काम कर म्हणे, तू तुझ्या पतीला खोटं खोटं सांग. काय खोटं खोटं सांग? का मी ते फळ खाल्लं आणि फळाचा परिणाम झाला. ती म्हणे, आता मी सांगेल, पण पुढे त्याचा परिणाम. अगं म्हणे, मला भरपूर मुलं झाली, सध्या मी गरोदर आहे, मला मुलगा झाला की तो मागच्या दाराने मी तुला आणून देईल, तू सांगायचं मला मुलगा झाला. फक्त 9 महिने गरोदर असल्याचं नाटक करायचं. तू सांगायचं मला मुलगा झाला. आणि मला जर कोणी विचारलं, बाई तुझा मुलगा, मी सांगेल माझा मुलगा रात्रीच मेला. फक्त याच्या मोबदल्यामध्ये माझ्या पतीला काही धन द्यावं लागेल. ती म्हणते, काय हरकत आहे? न प्रस्तुतीच्या वेदना सहन करता पुत्राची प्राप्ती होत असेल तर संपत्ती द्यायला हरकत काय? दोघींचंही ठरलं. पण दोघींच्याही मनात शंका आली, खरंच फळ खाल्याने पुत्र होतो का? मग ते फळ घेतलं आणि गाईला खाऊ घातलं. 9 महिन्याने बहीण प्रस्तुत झाली, तिला मुलगा झाला. तिनं मागच्या दाराने हिला आणून दिला. हिनं सांगितलं मला मुलगा झाला. तिला विचारलं, बाई तुझा मुलगा? म्हणे, माझा मुलगा रात्रीच मेला. आणि त्याच दिवसाला, त्याच कालावधीमध्ये दुसरा चमत्कार झाला. ती गायसुद्धा प्रस्तुत झाली आणि गायीला काय झालं? वासरू. त्या गायीला सुद्धा मुलगा झाला. पण त्या मुलगा झाला कसा? जसे गायीचे कान असतात तसे त्या मुलाचे कान होते. म्हणून त्या बाळाचं नाव ठेवलं गोकर्ण. श्रीमद भागवतामध्ये हे गोकर्ण व्याख्यान. आता साधूच्याच कृपा प्रसादाने प्राप्त झालेला हा गोकर्ण विद्वान पंडित झाला आणि बहिणीपासून आणलेला मुलगा त्याचं नाव ठेवलं धुंदुकारी. हा मात्र व्याभिचारी ठरला. आता माझ्याकडे थोडंसं अगदी वेळ कमी असल्यामुळे, पुढे प्रवचन असल्यामुळे धावत्या वेळी मी सांगण्याचा प्रयत्न करतो. हा व्याभिचारी ठरला. हा चोऱ्या करतो, हा दरोडे घालतो, हा खूनही करतो. एक दिवस तो बापावरच धावून गेला. आत्मदेवाने सांगितलं, गोकर्ण अरे तो माझ्यावरती धावून आला. गोकर्णाने सांगितलं, तुम्हाला पूर्वीच साधूने सांगितलं होतं, ज्याला प्राप्त करायचं त्याला करून घ्या, तुम्ही ऐकलं नाही. आता तरी डोळे उघडा. त्याला झालं वैराग्य. तो गेला वनात. गोकर्ण गेला तीर्थयात्रेला. एक दिवस हा धुंदुकारी आईवरही धावतो आणि आईचाही वध करतो. संपत्ती भरपूर होती. 5 वेशांचा संग्रह केला आणि त्या वेशा घरी आणून ठेवल्या. जोपर्यंत संपत्ती होती तोपर्यंत भोगली. संपत्ती संपत आली. त्या वेशांनी असं सांगितलं, आज अशी चोरी करा का पुन्हा चोरी करायची गरज नाही पडली पाहिजे. यानं राजाचा खजिना लुटला. त्या वेशांनी सांगितलं, विचार केला, अरे हा तर एक ना एक दिवस पकडल्या जाईल, हा तर जाईल पण आपल्याला पण जावं लागेल. त्याच रात्रीला त्या 5 वेशांनी धुंदुकारीचा वध केला आणि अंगणामध्ये विहीर होती, त्या विहिरीत त्याला टाकून दिलं. याला ताबडतोब दुसरी योनी प्राप्त झाली. कोणती? पिशाच योनी, भूत योनीला गेला. याचं राहण्याचं ठिकाण सांगतो. पूर्वी बघा, आपल्याकडे पूर्वी खळ्यांवरती
चक्रीवादळं निघायची. चक्रीवादळं निघायची. म्हातारे माणसं म्हणायचे लहान मुलांना, हे लहान मुलांना चक्रीवादळामध्ये जाऊन देऊ नका. का? त्याच्यात कोण राहतं? भूत राहतं. हा पिशाच योनीमध्ये, भूत योनीमध्ये भटकंती सुरू झाली. गोकर्णाच्या कानावर बातमी गेली का धुंदुकारीचा वध झाला. अनेक ठिकाणी पिंडदान केली. तो फिरत फिरत पुन्हा तुंगभद्रा नदीच्या काठावर येतो. विचार केला हे तर आपलं गाव आहे, म्हणून तो गावातल्या घरी येतो. अंगणामध्ये आसन टाकतो, बसतो. अकराळ विक्राळ रूप धारण झालेलं हा धुंदुकारी यानं बघितलं, माझा भाऊ गोकर्ण या ठिकाणी आला, आता मला निश्चित या योनीपासून तो मला काय करेल? मुक्त करेल. समोर आला. गोकर्णाने विचारलं, कोण तू? म्हणे मी तुझा भाऊ धुंदुकारी, पिशाच्या योनीमध्ये. अरे तू मृत झाला ही बातमी मला समजली. अनेक ठिकाणी मी तुझ्या नावाने पिंडदान केली, तुला मोक्षप्राप्ती झाली नाही. तो अजून उभा राहिला, माझा उद्धार करा, माझा उद्धार करा. बद्रीनाथाला जाऊन गोकर्णाने प्रश्न केले. सूर्यनारायणाला जाऊन प्रश्न केले. माझ्या भावाचा उद्धार करायचा असेल तर काय करावं लागेल? सर्वांनी सांगितलं त्याला श्रीमद भागवत श्रवण करायला लावा, त्याचा उद्धार होईल. पण सांगेल कोण? गोकर्ण म्हणे माझ्या भावाच्या उद्धाराकरता मी सांगेल. आता गोकर्ण आल्याची बातमी गावात पसरली. हजारो जनसमुदाय समोर येऊन बसला. पण ज्याच्याकरता भागवत करायचं त्याला जागा नाही बसण्याकरता. हा पिशाच्या योनीमध्ये. असं म्हणतात जिथं भागवतकार बसलेले होते तिथंच झाड होतं वेळूचं. हा वायुरूपाने त्याच्यामध्ये शिरतो. 7 दिवस भागवत श्रवण केलं. गोकर्णाने सांगितलं. 7 गाठी होत्या त्याला, त्या बांबूला 7 गाठी होत्या. पहिल्या दिवशी पहिलं प्रवचन संपलं, वरची गाठ फुटली. अशा 7 दिवसामध्ये 7 गाठी फुटल्या आणि त्याला दिव्य रूपाची प्राप्ती झाली. देवाचे पार्षद विमान घेऊन येतात. त्याचा उद्धार झाला त्याला नेण्याकरता. पण गोकर्ण आडवा झाला. कशा करता तुम्ही आले? अहो इथे भगवत बघतंय, त्याने भागवत श्रवण केलं, त्याचा उद्धार झालेला आहे, त्याला नेण्याकरता आम्ही आलो. गोकर्णाने सांगितलं. त्यानेच ऐकलं का? इतका माझ्यासमोर इतका बसलेला मोठा जनसमुदाय, यांनी नाही ऐकलं का? ते देवाचे पार्षद सांगतात यांनी फक्त ऐकलं आणि अवधानपूर्वक फक्त यांनी एकट्याने ऐकलं. मी फक्त या अवधान शब्दामुळे इकडे गेलो बरं का. तरी अवधान एक वेळे दिजे. गोकर्णाने पुन्हा भागवत केलं आणि सर्वांचा उद्धार केला. श्रवणाच्या माध्यमातून मनुष्याला सुखाची प्राप्ती होईल याच्यात काय विशेषता आहे? मनुष्य मोक्षपदापर्यंत पोहोचू शकतो फक्त कशाच्या माध्यमातून? श्रवणाच्या माध्यमातून. ही ओवी घेण्याचं सुद्धा फक्त एकच कारण आहे, पहिला दिवस आहे, पहिल्या दिवसाचं पहिलंच प्रवचन आहे आणि 7 दिवस हा छोटासा सिंहस्थ पर्वणीचेही कुंभमेळाच आहे. आणि महाराष्ट्रातील ज्यांच्याकडे बघून आपण आपल्या परमार्थाची दिशा ठरवावी अशा विद्वान गुरुवर्यांची कीर्तन आहे आणि ती कीर्तनं आपण अवधानपूर्वक श्रवण करावी, चित्त देऊन सुरुवात करावी. निश्चित आपण सुद्धा सुखप्राप्तीला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. तरी अवधान एक वेळे दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिनित्तर माझे उघड आहे का? मला जी संधी दिली या ठिकाणी प्रवचनाकरता हरिभक्ती परायण पांडुरंग भाऊ गडकरी, पुढे दुसरं प्रवचन लगेच असल्यामुळे पत्रिकेमध्ये जी वेळ दिलेली आहे त्या वेळेनुसार तुम्हा सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. पूजनीय बाबा या ठिकाणी येऊन बसले. खरंच त्यांच्या जीवनातला अमृत महोत्सव या ठिकाणी आम्हाला देहूला जास्त दिवस येता आलं नाही. आम्ही 1 दिवसाकरता देहूला आलो, 1 दिवस बघितला. पण इथल्याही लोकांना नाशिक जिल्ह्यातील, दिंडोरी तालुक्यातील, नाशिकच्या सर्व परिसरातील
पांडुरंग भाऊ आणि त्यांचे असणारे सहकारी त्यांनी फार मोठी संधी इथल्या श्रोत्यांना उपलब्ध करून दिली आणि या ठिकाणी बाबांचा अमृत महोत्सव या ठिकाणी आपल्या सर्वांना पाहायला मिळतो आहे. हेच आपल्या सर्वांचं परम मोठं भाग्य आहे. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पण करतो आणि सेवेला पूर्ण इनाम देतो. करविली तैशी केली कटकट वाकडे का नेट देव जाणे पुंडलिक वरदा हरिविठ्ठ. श्री ज्ञानदेव निवृत्तीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, जोग महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.